श्री शिवलीलामृत अध्याय 9. ब्रह्मराक्षस, ब्राह्मण आणि शबर दंपतीचा उद्धार. श्री गणेशाय नमः. जिथे शिवनामाचा निरंतर घोष असतो तिथे जन्ममरण या गोष्टीच नसतात. ज्यांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्या भक्तांनी कलिकाळानात जिंकलेले असते. जे शिवनाम घेण्यास धन्यता मानतात त्यांची सर्व पापे जळून जातात. त्यांना पुनर्जन्म नाही, ते शिवस्वरूप होऊन राहतात. विषयांचे चिंतन करणे हा चित्ताचा स्वभावच आहे, पण तेच अहर्निश शिवनाम घेण्यात रममाण होऊ लागले तर जीवाला बंधन कसे पडणार? लोक धनप्राप्तीच्या हेतूने श्रीमंतांची स्तुती करतात, पण तेच लोक शिवनाम घेण्यास प्रवृत्त झाले तर त्यांना जन्ममरण कसे प्राप्त होणार? राजाने द्रव्य द्यावे म्हणून लोक किती प्रयत्न करतात, पण त्याच लोकांनी आपले मन शिवचरणी जोडले तर त्यांना संकटे आणि विघ्ने कशी त्रास देणार? अर्थात जे मनःपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन त्यांचे इहपर कल्याण होते. जे शिवध्यानात मग्न असतात ते सद्भक्त खरोखरच धन्य होत. त्याविषयीची एक कथा सुताने नैमिषारण्यात श्रोत्यांना सांगितली. वामदेव आणि ब्रह्मराक्षस. सूत म्हणाले, वामदेव नावाचे एक महाज्ञानी ऋषी होते. ते अहोरात्र शिवध्यानात मग्न असत. ते अरण्यात निवास करायचे. एकांतवास, मायापाशर रहित, शांत, भेदभाव नसलेले असे ते तपस्वी निराहार राहायचे व सर्वांगाला भस्म लावून एकटेच हिंडायचे. काय करावे, कुठे जावे, काय घ्यावे, काय टाकावे असा कोणताही लौकिक विचार त्यांच्या मनाला कधीच शिवत नसे. ते सर्वत्र शिवस्वरूपच पाहायचे. खेद नाही, भेद नाही, राग नाही, लोभ नाही, शोक नाही, मानापमान नाही, घरदार नाही, दारापुत्र नाही, कसलाही संग्रह नाही असे परमविरक्त आणि इंद्रियांवर संपूर्ण विजय प्राप्त केलेले ते ऋषी अत्यंत क्षमाशील, दयाळू व कृपाळू होते. ते नेहमी मौनव्रत धारण करून असायचे. अर्थात ज्ञानचर्चा व शिवस्मरण यांच्याशिवाय अन्य कोणतेही व्यर्थ संभाषण ते कधीच करत नसत. त्यांच्या रूपाने या सृष्टीत जड जीवांना तारण्यासाठी जणू स्वतः शिवजीच स्वेच्छेने संचार करत होते. कार्यकारण भाव, विधिनिषेध व प्रवृत्ती निवृत्ती या सर्वांच्या पलीकडे गेलेले देहातीत असे ते महात्मा नित्य आत्मस्वरूपी तल्लीन असत आणि पंचमहाभूतांचा विलय करून पिंड ब्रह्मांड जाळून भेदरहित होऊन विश्वरूप होनी विचारे विश्वा माझी या उक्तीप्रमाणे सर्वत्र निरहेतुक हिंडत असत. अशा प्रकारे शिवस्वरूपास प्राप्त झालेले वामदेव एके दिवशी निर्जन अरण्यातून भटकत होते. तेव्हा एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्यांच्या दिशेने धावत आला. त्याचे कपाळ शेंदुराने माखलेले होते. त्याच्या भयानक मुखातून भली मोठी जीभ बाहेर लोंबत होती. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे होते. तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. तो महाहिंसक, अतिशय ओंगळ व सर्व काही खाणारा होता. वामदेवांना पाहून तो त्यांच्या अंगावर धावून गेला आणि त्यांना जोराने आवळले. तर काय आश्चर्य! परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे तात्काळ सुवर्ण व्हावे त्याप्रमाणे त्यांच्या अंगस्पर्शाने त्याची मती पालटली. त्यांच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच हिंसक वृत्तीचा लोप होऊन तो सात्विक वृत्तीचा झाला. पण आपल्या अंगाला स्पर्श झाल्यामुळे एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला आहे याचेही त्यांना भान नव्हते. ते नेहमीप्रमाणे समाधीतच होते. सुख दुःख, शीत उष्ण, निंदास्तुती, भोगरोग, विधिनिषेध आदी सर्व द्वैतभावांच्या पलीकडे गेलेल्या व अखंड ब्रह्मानंद सौख्य भोगणाऱ्या त्या महायोग्यांना आपण कुठे हिंडत आहोत याचेही स्मरण नसे. तिथे ब्रह्मराक्षस धावून आला. आपल्या अंगस्पर्शाने त्याचा उद्धार झाला या गोष्टी त्यांना कशा आठवणार? या सर्व श्रेष्ठ अवस्थेचे कोणीही वर्णन करू शकत नाही. असो, वामदेवांच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जळून गेली. मानस सरोवरात स्नान केल्याने कावळ्याचा हंस व्हावा, अमृतप्राशन केल्याने नराला देवपण प्राप्त व्हावे, सूर्य उगवतात सर्वत्र लख्ख प्रकाश पडावा, त्याप्रमाणे वामदेवांच्या स्पर्शाने ब्रह्मराक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त झाले. ब्रह्मराक्षसाला स्वतःचे अनेक पूर्वजन्म आठवले. त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवांना वंदन केले व म्हणाला, हे गुरुवर्य, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे. आता तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईन असा मला विश्वास वाटतो. तुमच्या कृपाप्रसादाने मला पूर्वीचे अनेक जन्म आठवत आहेत. तथापि मागील 25 जन्मात माझ्याकडून जी भयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो. स्वामी, मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. सत्ता, संपत्ती आणि तारुण्याच्या उन्मादाने मी दुराचार करू लागलो. मी ब्राह्मणांवर आणि प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले.
वेद, शास्त्रे, पुराणांमध्ये जीवाच्या उत्क्रांतीसाठी काय सांगितले आहे याचाही कधी विचार केला नाही. मी कधीही धर्माचे व नियमांचे पालन केले नाही. मी ब्रह्महत्येसारखी घोर पापे केली. अनिर्बंध स्वैराचार केला. मी अनेक जाती, धर्मवर्णाच्या असंख्य स्त्रिया भोगल्या. भ्रष्ट केलेल्या स्त्रियांना बंदिशाळेत डांबून मी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसे. त्या रडायच्या, आक्रोश करायच्या, शिव्याशाप द्यायच्या, पण मला त्याचे काहीही वाटायचे नाही. कामवासनेच्या बाबतीत मी कधीच तृप्त नव्हतो. मी नित्य मद्यपान करायचो, अभक्ष भक्षण करायचो. माझ्या छळाला आणि स्वैराचाराला कंटाळून ब्राह्मणांनी अन्यत्र पलायन केले. प्रजाजनही निघून गेले. माझ्या दुराचारांची शिक्षा म्हणून मला भयंकर नरकयातना दिल्या. मला तापलेल्या वाळूवरून चालवले, तप्त लोहस्तंभास बांधले, काटेरी रानातून फिरवले, उकळत्या तेलाच्या कढाईत बुडवले, तोंडात मलमूत्र टाकले आणि उताणे पाडून अति खारट व अति तिखट रस पाजले. तिथे तीक्ष्ण चोचीच्या गिधडांनी माझे डोळे फोडले. मग यमदूतांनी मला कुंभीपाकात घालून शिजवले. तापलेल्या लोखंडी सळ्या कानात घातल्या. कित्येक दिवस रक्ताच्या व रेताच्या कुंडामध्ये बुडवून ठेवले. माझ्या जखमांवर मिठाचे पाणी शिंपडले. तीक्ष्ण शस्त्रांनी माझी जीभ, नाक, कान तोडले. हातपाय तोडले. पोट फाडले. अंगावरील त्वचा ओढून काढली. तापलेली शस्त्रे डोक्यात खोचली. लिंग कापले. गुदद्वारात तप्त सळई घातली. दगडांनी वृषण ठेसले. सर्वांगावर असंख्य सुया रोवल्या. पाठीकडून भाकवून माझी मान पायांना बांधून ठेवली आणि हातापायांमध्ये दगडी बेड्या घातल्या. गुरुदेव, यमदूत प्रत्येक दुष्कृतांची मला, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती, इतकी भयंकर शिक्षा देत होते. त्यामुळे माझ्या देहाला असह्य पीडा होत असे. पण यातना संपत नव्हत्या. मरणही येत नव्हते. आज त्यांचे नुसते स्मरण झाले तरी अंगावर सरसरून शहारे येतात. एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कृत्यांचे परिमार्जन झाले नाही, म्हणून यमदूतांनी मला प्रदीर्घ काळ अंधतम नरकात घातले. तिथे माझी मान आवळून दात पाडले. माझेच मलमूत्र मला जबरीने खायला लावले. मला कुत्र्यांच्या तोंडी देण्यात आले. त्यांनी माझे लचके तोडले, मांस उकरले, शिरा आणि हाडे ओढून काढली. त्यांनी तापलेल्या सळीने माझ्या सर्वांगाला डाग दिले. उखळात घालून तप्त लोखंडी मुसळाने मला चेचले. नाकातून तीक्ष्ण औषधी रस आत उतले. विंचवांनी भरलेला विहिरीत ढकलले. भयंकर विषारी नाग डसवले. पेट्या मशालींनी भाजले. पायांमध्ये जड दगड बांधून अधांतरीत टांगलेल्या तलवारीच्या धारेवर बसवले. उंच पर्वताला निर्दयतेने खाली ढकलून दिले. माझी आतडी काढून मलाच खायला घातली. उंचावर उलटे टांगून क्रोधाने जोरात आपटले. लोखंडाच्या टोकदार पायावर उभे केले. विंचवांच्या अंथरुणावर झोपवले. मोठमोठाले दगड घालून मस्तक छिन्न विच्छिन्न करून टाकले. लोखंडाचे चणे गरम करून तोंडात कोंबले. ओठ धरून फाडले. तापलेल्या शिगा नाकात खुपसल्या. उलटे टांगून मानेला जड पाषाण बांधले. भुकेलेल्या वाघांच्या व अस्वलांच्या तोंडी दिले. हत्तीच्या पायाखाली चिरडले. उकळते पाणी पाजले. करवतीने शरीराचे 8 भाग कापून वेगळे केले. भूतांकडून भेडसावते. सगळे सांधे पिरघळून मोडले. जमिनीत अर्धे पुरून बाण मारले. सुळावर पालथे झोपवून मुसळांनी प्रहार केले. अंगावर दगड बांधून खोल विहिरीत ढकलले. इतकेच नव्हे तर काचा आणि शिसे यांचा उकळता रसही पाजला. अशा प्रकारे मी 3000 वर्षे भयंकर नरकयातना सोसल्या. यमदूतांनी माझे हालहाल केले. एवढे दारुण दुःख भोगूनही माझे प्राण गेले नाहीत. मग त्यांनी मला व्याघ्र योनीत जन्माला घातले. वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, गवा, माकड, गाढव, मुंगूस, कावळा, बगळा, रानकोंबडा, गिधाड, रानमांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, रानटी हत्ती, उंट या क्रमाने पशुपक्ष्यांच्या योनीत 23 जन्म घेतले. 24व्या जन्मात मी दुष्ट निषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळालाय. स्वामी, आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो आहे. मला माझे सहस्त्र जन्म आठवता आहेत. ही केवढी कृपा आहे. गंगा स्नानाने पापरूपी मल नष्ट होतो. दत्तात्रेयांच्या प्रसादाने भवताप नाहीसा होतो. कल्पतरूच्या दर्शनाने दैन्य समूळ जाते. पण संतांच्या सहवासाने पाप, ताप आणि दैन्य या त्रयींचे निवारण होते, हेच सत्य आहे. त्यांचे महात्म्य किती थोर असते याची आज प्रत्यक्ष अनुभूती आली.
भस्म महात्म्य आणि ब्राह्मणाचा उद्धार. ते ऐकून योगींद्र वामदेव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्रह्मराक्षसाला भस्माचे अद्भुत महात्म्य विशद करणारी एक कथा सांगितली. ते म्हणाले, एकदा एका गावात एक चारित्र्यहीन आणि व्यभिचारी ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचे एका कुलहीन स्त्रीशी संबंध होते. ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळली. तेव्हा तो अतिशय संतापला. तेव्हा त्या कुलहीन स्त्रीच्या पतीने त्या ब्राह्मणाचा वध करून त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले. त्या ब्राह्मणाच्या निषिद्ध आचरणामुळे त्या प्रेतावर अग्निसंस्कार करायलाही कोणी पुढे आले नाही. यमदूतांनी त्यांच्या सूक्ष्म देहाला मारत मारत यमलोकी नेले. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. शिवजींच्या दर्शनासाठी लोकांनी शिवालयात गर्दी केली होती. त्या शिवालयाच्या प्रांगणात चिताभस्म विखुरली होते. तेवढ्यात एक कुत्रा तिथे येऊन बसला. त्यामुळे त्या कुत्र्याच्या अंगालाही भस्मे लागले. नंतर त्या कुत्र्याने गाभाऱ्यातील शिवलिंग पाहिले. थोड्या वेळाने तो कुत्रा उठला आणि त्या ब्राह्मणांच्या प्रेतापाशी गेला. त्यावेळी त्या कुत्र्याच्या अंगावरील भस्मे त्या ब्राह्मणाच्या प्रेताला लागताच त्या भस्म प्रभावाने त्या विप्रांची सर्व पापे जळून गेली. तेव्हा यमदूतांनी त्या विप्राला नरकातून बाहेर काढले आणि तेव्हाच शिवदूत विमान घेऊन आले. त्या शिवदूतांनी त्या विप्राला सन्मानाने शिवलोकी नेले. भस्म हे शिवजींचे अत्यंत पवित्र भूषण आहे. त्याचे महात्म्य वर्णनच करता येत नाही. ती ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, स्वामी, आपल्या मुखातून भस्माचा महिमा ऐकून माझी जिज्ञासा जागृत झाली आहे. तरी कृपा करून उत्तम भस्म कोणते, शिवभक्तांनी ते कसे धारण करावे याविषयी काही सांगा. वामदेव म्हणाले, मंदार पर्वत अतिशय उंच आणि 11,000 योजने विस्तीर्ण आहे. त्याचा परिसर खूपच रमणीय आहे. एकदा सर्व देवांसह शिवजींचे तेथे आगमन झाले. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, यक्ष, गंधर्व, देव, उपदेव, मरुद्गण, पितृगण, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 भैरव, 8 दिक्पाल, 88,000 ऋषी, 60,000 वालखिल्य ऋषी, नारद, पाताळ नाग, पृथ्वीलोकातील पुण्यवान राजे, चारण, पिशाचे, तसेच गजानन, षडानन, वीरभद्र, महानंदी आणि 60 कोटी शिवगण ही सर्व मंडळी त्यांच्या भोवताली बसली होती. तेवढ्यात सनत कुमारांचे तिथे आगमन झाले. त्यांनी शिवजींना साष्टांग नमस्कार केला व म्हणाले, हे कैलासनाथ, आपण देवाधिदेव आहात, सदैव कल्याण करणारे आणि नीच भक्तांचा गौरव वाढवणारे आहात. भस्म हे आपले अत्यंत आवडते भूषण आहे. तरी कृपा करून आम्हाला भस्म कसे धारण करावे हे नीट समजावून सांगा. भस्मधारण विधी. शिवजी म्हणाले, वाळलेले गोमय जाळून मिळालेले भस्मच सर्वोत्तम असते. त्यात मातीचे कण व लहान खडे असता कामा नयेत. त्या भस्मालाच विभूती असे म्हणतात. ते भस्म शिवगायत्रीचा उच्चार करून अभिमंत्रित करावे. ते अभिमंत्रित भस्म प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावर खालून वर असे उभे लावावे. नंतर मस्तकाभोवती लावावे. तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिक याने ते लावावे. याच 2 बोटांनी कपाळावर भस्माच्या 2 रेषा द्याव्यात. मग तर्जनी वगळून अन्य 3 बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे. 3 बोटांनी भस्माच्या 3 रेघा काढणे यालाच त्रिपुंड्र असे म्हणतात. अशा प्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रियांशी गमन, मदिरापान, अभक्ष भक्षण, गोहत्या, ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात. वामदेवानी ब्रह्मराक्षसाला भस्म महिमा सांगितला. तो ऐकताच तो दिव्यरूप झाला. तेवढ्यात त्याला नेण्यासाठी एक देदीप्यमान विमान आले. त्यात बसून तो शिवलोकी गेला. तिथे शिवस्वरूप होऊन राहिला. वामदेव पुन्हा स्वेच्छेने संचार करू लागले. असा आहे सत्संगाचा महिमा. वामदेवांच्या अल्पसंगतीने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, यज्ञ, ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा हवी. कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते. शबर दंपतीचा उद्धार. सूत पुढे म्हणाले, श्रोतेहो, जो मनुष्य श्रद्धेने नित्य भस्म धारण करतो त्या भक्तावर शिवजींची कृपादृष्टी असते. जो मनुष्य त्यांना भस्म वाहतो त्याच्यावर ते नेहमीच प्रसन्न असतात. याविषयीची एक कथा मी तुम्हाला सांगतो, ती ऐका. पांचाळ देशाचे राजा सिंहकेतू अर्जुनासारखे पराक्रमी होते. एकदा आपल्या सैन्यदलासह ते शिकारीला गेले होते. त्यावेळी काही भिल्लही त्यांच्याबरोबर होते. त्यांच्या समवेत अरण्यातून हिंडत असताना त्यांच्यातील एका भिल्लाला एक पडके शिवालय दिसले. तो आत शिरला. गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते. त्याने ते शिवलिंग राजांना दाखवले.
तेव्हा राजा सिंहकेतून म्हणाले, शबरा, हे शिवलिंग अतिशय चांगले आहे आणि तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे, पण याची भावभक्तीने पूजा केली तरच काही उपयोग, त्यात देखावा नको. कारण काही लोक मोठेपणा मिरवण्यासाठी मूर्ती स्वच्छ करून ठेवतात आणि पूजेचा डामडोल करतात. त्यांनी देवांचा बाजारच मांडलेला असतो. धूर्त लोक ब्राह्मणांचे रूप घेऊन यात्रेत हिंडतात व भोळ्या भाबड्या भाविकांना लुबाडतात. यात्रेकरूंना लुटणारे साधूंच्या रूपाने लोकांना नाडतात. या त्यांच्या बाह्य रूपाला अर्थ नाही. त्याचप्रमाणे अंतःकरणात भक्तिभाव नसताना देवपूजेचे स्तोम माजवणे व्यर्थ असते. तेव्हा तो भिल्ल राजा सिंहकेतून म्हणाला, महाराज, हे शिवलिंग मी घरी नेतो. मी याची नेहमी पूजा करीन. ती पूजा कशी करावी हे तुम्हीच मला समजावून सांगा. सिंहकेतूंनी त्याला पूजेचा अगदी साधा विधी सांगितला. ते म्हणाले, शबरा, पूजेचे अनेक प्रकार आहेत, पण मी तुला सहज जमेल असा सोपा विधी सांगितला आहे. येथे एक गोष्ट लक्षात ठेव, चिताभस्म अतिशय पवित्र मानतात. ते शिवजींना अतिशय प्रिय आहे. म्हणून रोज नवे चिताभस्म मिळते का बघ. कारण जे निष्ठावंत शिवभक्त असतात ते आधी चिताभस्म वाहून मगच शिवजींना नैवेद्य दाखवतात. ही गोष्ट त्या भिल्लाला माहीत असावी एवढाच राजाचा हेतू होता. राणावनात राहणारे या भिल्लाला रोज नवे चिताभस्म मिळाले नाही तर याची पंचायत होईल हे त्यांना माहीत होते. म्हणून त्यांनी आधीच साधा पूजाविधी सांगितला होता. पण राजा सिंहकेतूंच्या बोलण्यावर त्या भिल्लाचा पूर्ण विश्वास होता. दैवयोगाने शिवलिंग सापडले आहे तर चिताभस्म अर्पण करूनच त्याची नित्य पूजा करायची असे त्याने ठरवूनच टाकले होते. मृगया झाल्यावर राजा नगरात परतले. भिल्लाने ते शिवलिंग प्रयत्नपूर्वक आपल्या घरी आणले. आपल्या पत्नीला अरण्यातील वृत्त सांगितले. तिलाही आनंद झाला. शबराने एका सुमुहूर्तावर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. मग ती दोघे शिवजींची नित्य पूजा अर्चा करू लागले. तो भिल्ल नगरातील स्मशानातून रोज नवे चिताभस्म घेऊन यायचा. ते त्यांना वाहायचा. आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन यायची. तो नैवेद्य अर्पण केल्यावर ती दोघे हात जोडून शिवस्तवन करत असत. अशा प्रकारे कित्येक दिवस ते भिल्ल दाम्पत्य शिवपूजन करत होते. एकदा शिवजींनी त्यांच्या निष्ठेची परीक्षा पाहायचे ठरविले. त्या दिवशी शबराने सर्वत्र हिंडून खूप शोध घेतला, पण त्याला चिताभस्म मिळालेच नाही. तो निराशेने घरी परतला. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, नाथा, चिताभस्म मिळाले नाही. आता शिवजींचे पूजन कसे करायचे? त्यांना नैवेद्यही दाखवता येणार नाही. आजपर्यंत त्यांच्या सेवेत अशी अडचण कधीच आली नव्हती. ते शंभू आपली परीक्षाच पाहत आहेत जणू. शिवसेवेचा वसा कठीण असतो हेच खरे, पण हतबल होऊन कसे चालेल? शिवपूजेत खंड पडून चालणार नाही. तुम्हाला चिताभस्म हवे आहे ना? मग स्वयंपाकघरात जाऊन मीच स्वतःला दहन करून घेते. तेच चिताभस्म वाहून तुम्ही शिवजींचे यथाविधी पूजन करा. शबरी शुचिरभूत होऊन पाकगृहात गेली. तिने भगवान शंकराचे स्मरण करून स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला. त्या धडधडत्या अग्नीत तिचा देह जळून भस्म झाला. शबर पाहतच राहिला. धन्य धन्य ती शबरी, धन्य तिची शिवभक्ती. आपल्या आराध्य दैवताच्या पूजनसेवेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले. तेच चिताभस्म घेऊन शबर पूजास्थानी आला आणि आसन मांडून अत्यंत आदराने शिवलिंगाची पूजा करू लागला. त्याने शिवजींना चिताभस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला. त्याचा एक नियम होता, तो शिवपूजेतून कधीही उठत नसे. त्यावेळी त्याची पत्नीच नैवेद्य घेऊन येत असे. त्या दिवशी तो शिवपूजेत इतका मग्न झाला होता की आता आपली पत्नी हयात नाही याचेही त्याला स्मरण नव्हते. शिवजींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व अपराध क्षमा करतात, पण नैवेद्याला उशीर झालेला त्यांना अजिबात चालत नाही. तसे झालंच ते रागावतात. शबराने हे ऐकले होते, म्हणून नेहमीच्या सवयीने त्याने पत्नीला हाक मारली व म्हणाला, अगं, उशीर करू नकोस, नैवेद्य घेऊन ये बरे. तर काय आश्चर्य, त्याच्या हाकेसरशी ती शबरी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली. त्याने तिच्याकडे पाहिले, तो काय, ती स्वर्गातील अप्सरांप्रमाणे दिव्यरूप झालेली दिसली. तिने चतुर्विध पक्वानांचे ताट त्याच्या हाती दिले. त्याने शिवजींना नैवेद्य अर्पण केला. पूजा संपन्न झाल्यावर त्या दोघांनी हात जोडून शिवजींना वंदन केले, त्यांचे मनोभावे स्तवन केले व म्हणाले, हे शंभो महादेवा, तुमचा जय जयकार असो. तुम्ही अनंत ब्रह्मांडाचे नायक आहात. तुम्ही मायारूपी चक्राचे चालक आहात. तुम्ही दुर्जनांचे दमन करून भक्तांचे रक्षण करणारे आहात. तुम्ही मदनाचा अंत करणारे आहात. तुम्ही संसारभय नाहीसे करता. तुमची आमच्यावर नित्य कृपादृष्टी राहो. तेव्हा शबरीचे रूप पालटले होते.
तसेच शबराचेही स्वरूप पालटले. तो शिवभक्त शिवजींसारखाच दिसू लागला. गौरवर्ण, नीलकंठ, त्याच्या अंगावर भस्म, रुद्राक्ष आदी शिवभूषणेही होती. तो आश्चर्याने विचार करू लागला. आपल्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले होते आणि हिच्याच कलेवरचे भस्म आपण शिवप्रभूंना वाहिले होते. मग ही पुन्हा जिवंत कशी झाली? हे तर सर्वात मोठे नवल आहे. आहाहा, वा शंभू महादेवा, हा सर्व तुमच्याच कृपेचा प्रसाद आहे. तुमच्या भक्तीचा प्रभावच विलक्षण. तुम्ही आम्हाला धन्य केलेत. तेवढ्यात एक दिव्य विमान आले. ते सुगंधी पुष्पांनी शृंगारलेले होते. त्यात बसलेले शिवगण मंगलवाद्य वाजवत होते. त्यांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवले आणि शिवलोकी नेले. हे वृत्त सिंहकेतूंना कळले तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, त्या शबराला चिताभस्माने शिवपूजन कर असे मी विनोदाने सांगितले होते, पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले. धन्य धन्य तो शबर, धन्य त्याचा निस्सीम भाव, त्याचा उद्धार झाला. धन्य ती शबरी, शिवपूजेसाठी तिने देहच समर्पित केला. एकनिष्ठ भक्तीशिवाय शिवजी प्रसन्न होत नाहीत, हेच खरे. या घटनेतून प्रेरणा मिळून सिंहकेतूंनाही शिवभक्तीचा छंद लागला. ते शिवजींचे भजन पूजन करू लागले. ते श्री शिवनीलामृत ग्रंथाचे श्रवण करणे, शिवजींप्रित्यर्थ सोमवार प्रदोष शिवरात्री व्रताचे आचरण करणे, दानधर्म करणे, सन्मार्गाने वागणे यात धन्यता मानू लागले. ह्या सेवाभक्ती आराधनेने शिवजींची कृपा प्रसन्नता लाभून त्यांच्याही जन्माचे कल्याण झाले. अंती तेही शिवलोकी गेले. कवी श्रीधर म्हणतात, ब्रह्मानंद स्वरूप कैलासनाथांच्या कृपाप्रसादाने या श्रीधराची वाचारूपी वेल श्री शिवलीलामृतरूपी मंडपात चढत जाऊन सर्वत्र फोफावली आहे. तिच्या गर्द सावलीत बसून शिवभक्त प्रेमभक्तिरूप मधुर द्राक्षे नेहमी सेवन करोत. हे श्रीधराला वर देणाऱ्या विश्वनाथा, तुम्ही भवानीच्या हृदयाला आनंद देणारे आहात. तुम्हीच भक्तांना कैवल्यप्रद देऊन धन्य करता. तुम्ही अभेद्य आहात. यापुढील तुमची लीला तुम्हीच निजकृपेने वर्णन करून घ्या. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 9वा अध्याय अतिशय गोड आहे. हा सज्जनांनी नेहमी श्रवण पठण करावा. अध्याय 9वा समाप्त. श्री सांब सदाशिव अर्पण अस्तु.